राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। सद्यस्थितीमध्ये राज्यामध्ये कुठे उन्हाचा तडाखा पाहायला मिळतोय तर कुठे पाऊस, अशी विदारक परिस्थिती असून त्यातच आता 7 मे ते 11 मेच्या दरम्यान राज्यात मुसळधार अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केला आहे। 6 मे पर्यंत राज्यात हवामान कोरडे राहील, परंतु त्यानंतर मात्र 7 मे ते 11 मे दरम्यान राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे। या कालावधीमध्ये राज्यात वादळी वारा तसेच विजांचा गडगडाट, गारपिटीसह पाऊस पाहायला मिळणार आहे। मराठवाड्यात देखील 7 मे पासून पुढील 5 दिवस जोरदार अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जाते आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची 6 मे पर्यंत कांदा, हळद इत्यादी पिकांची काढणी करून ते नीट झाकून ठेवणं गरजेचं असल्याचं सांगितलंय। यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात देखील या 5 दिवसाच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून हा पाऊस ऊस पिकांसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे। कोकणात देखील 7 मे पासून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। एवढंच नाही तर आतापर्यंत उन्हाळ्याच्या कालावधीत जो काही पाऊस झाला त्यापेक्षा 7 ते 11 मे दरम्यान जोरदार अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज पंजाबरावांनी व्यक्त केलाय। तसेच उत्तर महाराष्ट्रात 8 ते 11 मे दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय। यासोबतच मुंबई, नाशिक आणि पुण्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।